नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं दी मराठी चॅनलवर. डोळे बंद करा आणि कल्पना करा, जिथे एका बाजूला अथांग गरजणारा सागर आहे आणि दुसऱ्या बाजूला एक असं अलौकिक मंदिर जे गेल्या 800 वर्षांपासून विज्ञानालाही आव्हान देत आहे. हे आहे जगन्नाथपुरी, ओडिशातील एक असे मंदिर जे हिंदू धर्माच्या 4 धामापैकी एक आहे. पण पुरी केवळ एक तीर्थक्षेत्र नाही मित्रांनो, पुरी हे एक महान रहस्यांचा भंडारा आहे. आज आपण एका अशा प्रवासाला निघालो आहोत जिथे आपण विज्ञानाची सीमा आणि भक्तांची शक्ती यांचा अनुभव घेणार आहोत. एका अशा मंदिराचे रहस्य उलगडणार आहोत जिथे शिखराची सावली दिसत नाही, जिथे स्वयंपाकघरात सर्वात वरची भांडी प्रथम शिजते आणि जिथे वाऱ्याची दिशा नेहमी ध्वजाच्या विरोधात असते. तर तुमची जागा घ्या, कारण आजचा विषय आहे जगन्नाथपुरीचे अद्भुत रहस्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भाग 1. जगन्नाथ मंदिराचा इतिहास व वास्तुकला. जगन्नाथपुरी मंदिराची कथा फक्त भक्तीचीच नाही, तर ती एक महाकाव्य आहे. भव्य इतिहासाची कथा आहे. मंदिराचा पाया. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात 12व्या शतकात झाली. ओडिशावर राज्य करणाऱ्या गंगा राजघराण्याचे महान शासक राजा अनंत वर्मन चोडगंग देव यांनी या मंदिराचा पाया घातला. कथा अशी आहे की राजा चोडगंगच्या स्वप्नात भगवान जगन्नाथ दर्शन दिले आणि या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याची आज्ञा दिली. राजाने तात्काळ काम सुरू केले, पण इतके मोठे बांधकाम एका रात्री किंवा एका वर्षात पूर्ण होणार नव्हते. चोडगंग देवानंतर त्यांचा नातू राजा अनंत भीमदेव तृतीय यांनी या मंदिराचे काम पूर्ण केले. सुमारे 100 वर्षाहून अधिक काळ चाललेल्या या बांधकामात स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना उभा राहिला, ज्याला आपण कलिंग स्थापत्य शैली म्हणतो. या शैलीची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे उंच पिरामिड आकाराची शिखर आणि त्यावरील बारीक कलाकुसर. हे मंदिर सुमारे 2,70,000 चौरस फूट परिसरात पसरले आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे सिंहद्वार, जे पूर्वेकडे आहे. या सिंहद्वारातून आत शिरताच मंदिराचे मुख्य आकर्षक 75 मीटर सुमारे 245 फूट उंचीचे भव्य शिखर दिसते. मंदिराची रचना. मंदिराच्या आत 4 मुख्य सभागृह आहे, जे एका रेषेत आहे. एक विमान हे मुख्य गर्भगृह आहे, जिथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे लाकडी मूर्ती आहे. 2. जगमोहन हा प्रार्थना आणि दर्शनाचा हॉल आहे. 3. नाटमंडप हा हॉल कला, नृत्य आणि संगीत प्रदर्शनासाठी वापरला जातो. 4. भोगमंडप येथे महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिराची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिखरावर असलेले नीळचक्र. हे 8 धातूंनी बनलेलं सुदर्शन चक्र आहे, जे मंदिराच्या संरक्षणाचे प्रतीक मानले जाते आणि ते पुरीच्या कोणत्याही दिशेने पाहिले तरी तुम्हाला तुमच्याकडे तोंड करून असल्याचा भास होतो. हे नीळचक्र स्वतःचे मोठे रहस्य आहे, ज्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत. भाग 2. रहस्यमय चमत्कार. 1. समुद्रांचा आवाज. पुरींच्या रहस्यांची सुरुवात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच होते, सिंहद्वार. या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वतः पुरीला जावे लागेल. सिंहद्वाराच्या बाहेर उभे राहा. तुम्हाला अथांग गरजणाऱ्या समुद्रांचा लाटांचा मोठा आवाज ऐकू येईल, पण तुम्ही जसे सिंहद्वारातून आत एक पाऊल ठेवाल, आश्चर्यकारकपणे समुद्राचा आवाज पूर्णपणे नाहीसा होतो. काय आहे हे रहस्य? काय आहे हे रहस्य? आत प्रवेश करताच वातावरणात एक अविश्वसनीय शांतता पसरते. मंदिराच्या आत तुम्हाला फक्त पुजाऱ्यांचे मंत्र, घंट्यांचे आवाज आणि भक्तांची गर्दी याचाच आवाज ऐकू येतो. समुद्राचा तो प्रचंड आवाज अचानक कोठे जातो? वैज्ञानिक कारण. काही स्थापत्य कला तज्ज्ञांच्या मते या चमत्कारामागे मंदिराची विशिष्ट रचना असू शकते. सिंहद्वाराची जाडी, त्याची उंची आणि आत असलेले मोठे छत यामुळे ध्वनी लहरी अडवल्या जातात आणि आत शांतता टिकून राहते. आध्यात्मिक महत्त्व. पण भक्तांसाठी हे केवळ वास्तुकलेचे यश नाही, हे देवाचे एक संकेत आहे. मंदिर हे शांततेचे आणि ध्यानाचे ठिकाण आहे. देवानेच लाटांना आज्ञा दिली आहे की मंदिराच्या आत येणाऱ्या माझ्या भक्तांना बाहेरील जगाचा कोणताही गोगाट नको, त्यांना फक्त माझी शांती अनुभवायला मिळावी. पुराणात सांगितले आहे की जेव्हा तुम्ही भगवंताच्या दरबारात प्रवेश करता, तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व चिंता, त्रास आणि बाहेरील जगाचा गोंधळ मागे ठेवावा लागतो. जगन्नाथपुरीचे हे सिंहद्वार आपल्याला तेच शिकवते. या रहस्यांचा अनुभव अनेक भक्तांनाही घेतला आहे आणि आजही अनेक वैज्ञानिक आणि तज्ज्ञ या अद्वितीय ध्वनी अडथळ्याच्या यंत्रणेचा अभ्यास करत आहे. पुढच्या भागात आपण मंदिराचे दुसरे मोठे रहस्य पाहणार आहोत, ते म्हणजे मंदिराच्या शिखरावर असलेले ध्वज, जो नेहमी वाऱ्याच्या विरोधात फडकतो. भाग 3. जगन्नाथपुरीचे 4 मोठे रहस्यमय चमत्कार. जगन्नाथपुरी हे केवळ भक्तीचे केंद्र नाही, तर ते प्राचीन भारतीय विज्ञान आणि स्थापत्य कलेचे एक चालते फिरते अद्भुत उदाहरण आहे. या मंदिरात घडणारे असे 4 मोठे चमत्कार आहेत, जे आजही आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे समजलेले नाही. शिखरावरील ध्वज आणि वाऱ्याचा नियम. मंदिराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे यांच्या शिखरावर फडकणारा ध्वज.
नैसर्गिक नियमानुसार कोणताही ध्वज वाऱ्याच्या दिशेने फडकतो, पण पुरीच्या मंदिरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. तुम्ही कोणत्याही दिवशी जा, हा नियम कधीच तुटत नाही. यामागील गूढ विज्ञानाच्या पलीकडे मानले जाते. याला देवाचा चमत्कार मानला जातो. या चमत्काराशी जोडलेले दुसरा महत्वाचा विधी म्हणजे ध्वज बदलणे. दररोज ध्वज बदलण्याची परंपरा गेली 800 वर्ष. हा नियम अखंड पाळला जातो. दररोज सूर्यास्तापूर्वी मंदिराच्या शिखरावर चढून हा ध्वज बदलला जातो. 52 हात उंच शिखर हे कार्य करणे सोपे नाही. 52 हात उंच असलेल्या शिखरावर कोणत्याही आधुनिक साधनाशिवाय दोरीच्या आधाराने पुजारी चढतात आणि हा ध्वज बदलतात. एक दिवसाचा नियम. जर एखाद्या दिवशी ध्वज बदलला गेला नाही तर धार्मिक मान्यतेनुसार मंदिर 18 वर्ष बंद पडेल. त्यामुळे हा नियम कोणत्याही परिस्थितीत मोडला जात नाही. शिखराची अद्भुत सावली. मंदिराचे दुसरे मोठे गूढ म्हणजे याच्या मुख्य शिखराची सावली. सामान्यपणे सूर्यप्रकाशामुळे प्रत्येक वस्तूची सावली जमिनीवर किंवा बाजूला पडते, परंतु दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही मंदिराच्या मुख्य शिखराची स्पष्ट अशी ठोस सावली जमिनीवर पाहू शकत नाही. ही सावली अदृष्ट राहते. प्राचीन स्थापत्यकला. काही तज्ञ म्हणतात की कलिंग शैलीच्या या स्थापत्यकलेत हे खास डिझाईन केले असावे. शिखराची रचना आणि त्यांची ठेवण इतकी अचूक आहे की सावली पूर्णपणे विसर्जित करते किंवा एका विशिष्ट कोनात लपवते. इंजिनियरचा चमत्कार. हे केवळ दगडाचे बांधकाम नाही, तर हे प्राचीन भारतीय इंजिनियरचा एक असा चमत्कार आहे जो आधुनिक इंजिनियर्स नाही विचार करण्यास भाग पाडतो की इतक्या अचूकतेने हे बांधकाम कसे केले असावे. सुदर्शन चक्राचे अद्भुत दर्शन. मंदिराच्या शिखरावर नीलचक्र नावाचे एक सुदर्शन चक्र स्थापित केलेलं आहे. हे 8 धातूंनी बनलेले आहे, प्रत्येक दिशेने दर्शन. या चक्राचे वैशिष्ट्य आहे की तुम्ही पुरी शहराच्या कोणत्याही दिशेने उभे राहून मंदिराकडे पाहिला तरी ती चक्र नेहमी तुमच्याकडे तोंड करून असल्यासारखी वाटते. दृष्टिभ्रम की चमत्कार. हे चक्र एका अशा तंत्रज्ञानाने बसवलेले आहे की पाहणाऱ्या प्रत्येक दिशेने तेच दृश्य दिसते. हे केवळ एक प्रभावी दृश्यभ्रम नाही, तर ते प्रभाव आणि सर्व व्यापकतेचे प्रतीक आहे. सिंहद्वारातील शांतता. समुद्राच्या लाटा बाहेर गरजत आहेत. सिंहद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर अचानक शांतता. या रहस्यांबद्दल आपण अधिक बोललो आहोत, पण याचे महत्व खूप मोठे आहे. समुद्राचा गोगांट. मंदिराच्या बाहेर अथांग बंगालच्या उपसागराच्या लाटांचा प्रचंड आवाज असतो. ध्वनिरोधक सिंहद्वार. तुम्ही मंदिराच्या सिंहद्वारातून आत एक पाऊल ठेवलात, समुद्राचा तो मोठा आवाज पूर्णपणे थांबतो. हा फरक एकच स्पष्ट असतो की तुम्ही बाहेरील जगात आणि आतील शांततेत मोठा फरक अनुभवता. शांततेचं उद्दिष्ट. ही शांतता दर्शवते की एकदा तुम्ही भगवंताच्या दरबारात प्रवेश केला की तुमच्या जीवनातील सर्व चिंता, गोगांत आणि बाहेरील जगातील आवाज मागे राहतात. मंदिर हे पूर्णपणे ध्यान आणि भक्तीसाठी समर्पित होते. हे 4 रहस्य जगन्नाथपुरी मंदिराला जगातील सर्वात रहस्यमय आणि अद्भुत मंदिरांपैकी एक बनवतात. भाग 4. पुरीची इतर माहिती आणि पर्यटन. जगन्नाथपुरी फक्त एक मंदिर नाही, तर ही एक संपूर्ण संस्कृती आहे. पुरीला भेट देणाऱ्या कोणत्याही भक्तासाठी किंवा पर्यटकासाठी येथील इतर गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. 4 धामापैकी एक. जगन्नाथपुरी हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या 4 धामापैकी एक आहे. 4 धाम बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी. महत्व. वैष्णव परंपरेनुसार मोक्ष प्राप्तीसाठी या 4 धामाची यात्रा करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. पुरी हे पूर्व भारतातील महत्वाचे केंद्र आहे. मित्रांनो, आज आपण जगन्नाथपुरीच्या इतिहासापासून ते त्याच्या गूढ रहस्यांपर्यंत एक अविश्वसनीय प्रवास पूर्ण केला आहे. जगन्नाथपुरी हे केवळ देवाचे घर नाही, हे प्राचीन स्थापत्यकलेचे विद्यापीठ आहे, जे आपल्याला शिखराची सावली आणि ध्वजेचे रहस्य शिकवते. हे अखंड भक्तीचे प्रतीक आहे, जिथे दर 12 वर्षांनी लाकडी मूर्तीमध्ये ब्रह्मपदार्थ स्थलांतरित केला जातो. हे समानतेचे आणि नम्रतेचे प्रतीक आहे, जिथे राजा स्वतः झाडू मारतो, रथयात्रेचा आरंभ करतो. आणि हे सामुदायिक एकतेचं प्रतीक आहे, जिथे लाखो लोकांसाठी तयार केलेले महाप्रसाद कधीच वाया जात नाही किंवा कमी पडत नाही. जगन्नाथपुरी आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि विज्ञान एकमेकांना पूरक असू शकतात. काही गोष्टी मानवी बुद्धीच्या पलीकडे असतात, ज्यांना आपण चमत्कार म्हणतो. आव्हान. तुम्ही कधी पुरीला भेट दिली आहे का? जर होय, तर तुम्हाला या 4 रहस्यांपैकी कोणता चमत्कार सर्वात जास्त आकर्षित करतो? तर तुम्हाला पुरीला भेट द्यायला आवडेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन रहस्यमय व्हिडिओज सर्वात आधी पाहता येतील. भेटूया पुढच्या रहस्यमय प्रवासात. तोपर्यंत जय जगन्नाथ.